काय तुम्हाला सुद्धा अशी एडिटिंग शिकायची आहे? बरं झालं आला सोन्या काही रसाचं दिन सोडा मनातली अशी एडिटिंग शिकून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करू शकता आणि त्यापासून पैसे सुद्धा कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या फोनची किंवा कॅमेऱ्याची गरज नाही. तुम्हाला गरज आहे की फक्त एडिटिंगच्या स्किल्स. आणि जे एडिटिंग शिकण्यासाठी मला 3 वर्ष लागली, ती एडिटिंग मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये, काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शिकवण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी गरज लागेल तुम्हाला एका एडिटिंग ॲपची, जी आपण यूज करणार आहे कॅपकट. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. कॅपकट ॲप ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला गरज लागेल VPNची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही VPN हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर इंटरफेस दिसेल तुम्हाला कनेक्टचा. कनेक्टवर क्लिक करायचं आहे, VPN ऑन होईल. VPN ऑन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे कॅपकट ॲपमध्ये. कॅपकट ॲपमध्ये गेल्या पहिल्यांदा तुम्हाला इंटरफेस दिसेल न्यू व्हिडिओ. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या क्लिप्स तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये टाकायच्या आहेत त्या सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा HD सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओला कट करू शकता, पुढे मागे घेऊ शकता, स्पीड वाढवू शकता, त्याची व्हॉल्यूम कमी जास्त करू शकता. 2 व्हिडिओच्यामध्ये ट्रान्झिशन ॲड करू शकता, सॉन्ग ॲड करू शकता, तुम्ही टेक्स्ट ॲड करू शकता, इंग्लिश आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी टेक्स्ट ॲड करू शकता, जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये ॲड केलेले आहे. तर पहिल्यांदा म्हणजे व्हिडिओ कट कसा करायचा. एक व्हिडिओचा जर तुम्हाला फक्त 10 सेकंदाच्या व्हिडिओचा जर 3 सेकंदाचा पार्ट हवा असेल तर असा स्प्लिट हा ऑप्शन आहे का, त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ कट करू शकता आणि नको असलेला पार्ट तुम्ही असा डिलीट करू शकता. अशा प्रकारे ज्या क्लिप्सचे तुम्हाला जेवढे ड्युरेशन हवं आहे तेवढे कट करून तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओचा मेन पार्ट म्हणजे तुम्ही रॉ व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये ट्रान्झिशन कसे ॲड करायचं. तर हा जो 2 क्लिपच्यामध्ये सिम्बॉल दिसतोय त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला कॅपकटमधील हजारो ट्रान्झॅक्शन दिसतील. त्यामध्ये क्लासिक, ट्रेडिशनल असे खूप सारे ट्रान्झॅक्शन आहे. ज्यामधला माझं फेवरेट आहे ते ब्लॅक फेड. असे खूप सारे ट्रान्झॅक्शन तुम्ही या 2 क्लिपच्या मोडमध्ये ॲड करू शकता. त्या ट्रान्झॅक्शनची ड्युरेशन किती असेल, किती ड्युरेशनसाठी तो ट्रान्झॅक्शन तुमच्या अप्लाय होईल त्या व्हिडिओच्या क्लिपसाठी, ते सुद्धा तुम्ही तिथून ॲडजस्ट करू शकता. आणि एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे व्हिडिओमध्ये सॉन्ग कसं ॲड करायचं. तर सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडे सॉन्ग हवं असेल जे तुम्हाला त्या व्हिडिओला लावायचं आहे. त्यासाठी जे सॉन्ग आहे ते यूट्यूबवर सर्च करायचं. यूट्यूबवर सॉन्ग सर्च केल्यानंतर शेअरच्या ऑप्शनवर दाबून कॉपी लिंक करायची. कॉपी लिंक केल्यानंतर गुगलवर जाऊन यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड असं सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तिथे पेस्ट असं ऑप्शन येईल. ते कॉपी पेस्ट करून तुम्हाला डाउनलोड असं ऑप्शन दाबायचं आहे. डाउनलोड ऑप्शन दाबल्यानंतर जे सॉन्ग तुम्ही सिलेक्ट केलं आहे ते सॉन्ग येईल. त्याच्यानंतर खाली डाउनलोड ऑप्शन परत एकदा दाबल्यावर ते सॉन्ग तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर आता आपल्याकडे ते सॉन्ग आहे जे आपल्याला त्या व्हिडिओला लावायचं आहे, पण ते व्हिडिओच्या स्वरूपात आहे, नाही की सॉन्गच्या स्वरूपात आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, ते ऑडिओ या ऑप्शनवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हा पहिलं ऑप्शन येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची व्हिडिओची गॅलरी ओपन होईल. ती गॅलरी ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो ज्या व्हिडिओचं सॉन्ग तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अटॅच करायचं आहे तो व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ते सॉन्ग तुमच्या व्हिडिओला एक्सपोर्ट होईल. सॉन्गचाही तुम्हाला काहीच पार्ट असेल जो तुम्हाला लागत असेल, बाकीचा पार्ट डिलीट कसा करायचा, तर त्याच्यावर क्लिक करून त्याला तुम्ही ड्रॅग करू शकता किंवा स्प्लिट करून त्याला अशा प्रकारे कटसुद्धा करू शकता आणि त्याचा जो पार्ट तुम्हाला हवा आहे तो व्हिडिओला अटॅच करू शकता. त्यानंतर ही जी क्लिप मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेली आहे बरं झालं आला सोन्या, त्याच्यावर स्टार्टिंगला असा ब्लर इफेक्ट आला आहे, तो कसा टाकायचा. त्यासाठी इफेक्ट हा ऑप्शन आहे खाली, त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हजारो इफेक्ट्स आहेत आणि यातील प्रत्येक इफेक्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओवर लावून पाहू शकता की तो इफेक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये कसा दिसत आहे. आणखी एक इम्पॉर्टंट की व्हिडिओला ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी असते ती म्हणजे फिल्टर. फिल्टर काय करतो, व्हिडिओचा पाहण्याचा प्रेक्षकाचा दृष्टिकोन बदलतो. दृष्टिकोन बदलतो. अरे कहना क्या चाहते हो. त्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे फिल्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर खूप सारे फिल्टर दिसतील आणि त्यामधला जो फिल्टर तुमच्या व्हिडिओवर सूट होईल, तो फिल्टर तुमच्या व्हिडिओला डिसेंट दिसेल, छान दिसेल, ॲट्रॅक्टिव्ह दिसेल, तो फिल्टर तुम्ही तुमच्या व्हिडिओवर ॲप्लाय करू शकता. त्यानंतर ॲस्पेक्ट रेशो काय आहे, तर
सोप्या पद्धतीने समजावायचं म्हटलं तर यूट्यूबच्या लाँग व्हिडिओसाठी आपण आडवे व्हिडिओ शूट करतो, आडवे व्हिडिओ पोस्ट करतो आणि शॉर्टसाठी आपण उभे व्हिडिओ शूट करतो, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. मेन इंटरफेसवर स्वाईप केल्यानंतर तुम्हाला दिसेल ॲस्पेक्ट रेशो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा जो आहे तो लाँग व्हिडिओसाठी आणि हा जो आहे तो यूट्यूब शॉर्ट्ससाठी. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओवर टेक्स्ट कसा ॲड करायचा, मराठी आणि इंग्लिश स्टायलिश फॉन्ट कसा ॲड करायचा, तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. व्हिडिओज आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला नसेल तरी लाईक करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मम्मी लय दमलो गं व्हिडिओ बनवून.